राजाबरोबर माझी दास ऑफशोर ही कंपनी पार्टनरशिपमध्ये आहे। कदाचित मी पहिला भारतीय असेल किंवा मी पहिला मराठी असेल की अबुधाबीच्या राजाबरोबर पार्टनरशिप करतो। तो 35% आहे, मी 65% आहे। आणि अशा पार्टनरशिपमध्ये मला 1 वर्ष लागलं, त्या पार्टनरशिपला 1 वर्ष लागलं। मला 1 वर्ष टेस्टिंग करत होता तो। मित्रांनो, आजूबाजूची परिस्थिती, मग त्यामध्ये मी बिझनेसमॅन, मग मला मिळणारे सर्व, मग आपल्याला गव्हर्नमेंट काय देतं, तर मी एकाला विचारलं, अरे आपल्याला गव्हर्नमेंट काय देतं? तो म्हणला, आबा गव्हर्नमेंट फक्त आपल्याला आश्वासनं देतं। अरे म्हणलं राजा खरं बोलास? म्हणलं आई काय देते? तर म्हणलं आई आत्मा आणि ईश्वर देते। आणि आपल्याला बाप काय देतो? तो म्हणला वाघ समोर आल्यानंतर अरे बाप रे म्हणायचं जे धाडस असतं, धीर असतं, तो बाप देतो। मग समाज काय देतो? समाज म्हणतो आईनी बापाने जेवढं दिलेलं असतं की नाही त्याच्यापेक्षा जास्त देतो तो समाज। आणि म्हणून समाजाकडे जरा तुम्ही थोडंसं बघायला पाहिजे। समाजाचं ऋण तुमच्याकडे तुमच्याबरोबर ते असायला पाहिजे। आणि हे समाजाचं ऋण करत असताना काही श्रोत्यांनी येतात, काही म्हणजे वक्तृत्वाने सांगितलं की बाबांनो, जोपर्यंत तुमच्या समाजाची हाईट मिळत नाही आहे, समाजाबरोबर तुम्ही राहत नाही आहे, तोपर्यंत तुम्ही खरं म्हणजे त्या बिझनेससाठी काबिल होत नाही आहे। मी बिझनेसमन झालो त्यावेळेला मला माझ्या कंपनीचं नाव दास ऑफशोर ठेवायचं। दास ऑफशोर कसं ठेवलं हा एक मोठी स्टोरी झाली। मी बघितलं कशी नाव ठेवतात। किर्लोस्कर वाचला, गोडरेज वाचला, त्यानंतर धीरूभाई अंबानी वाचला, त्यानंतर ब्रिटिश लायब्ररीत गेलो, हाऊ टू नेम द कंपनी पुस्तकं वाचली। माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझ्या कुलस्वामीचं नाव सिद्धेश्वरनाथ, माझ्या आईचं नाव तानुबाई, माझ्या वडिलांचं नाव दगडू, माझ्या भावाचं नाव दत्ता, काय कुठे मेळ बसना। आणि मला ते गोदरेज आणि त्यानंतर असणारे ते बाकी गरवारे नंतर असणारे ते बाकीचे टाटा वगैरे कुठे मिळेनात। मी असंच एक दिवशी मग माझ्या मोठ्या भावाचं इनिशियल घेतलं, दत्तामधला डी घेतला, माझ्यामधला ए घेतला, माझ्या सुरेशमधून जो लहान भाऊ माझा मिरज मतदारसंघामध्ये आमदार आहे सुरेश खाडे, त्याचा मी यश घेतला आणि ह्या तिघांचा मी दास बनवला। माझ्या घरामध्ये दास हे नाव खूपच वाजलं गेलं, कारण आम्ही पांडुरंगाचे भक्त होतो। शनिवारचा आमच्याकडे उपवास होता। आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग ती माझी कंपनी मात्र फार जोरात अगदी नेटाने पुढे आली। मला सांगायला खूप बरं वाटतं की अबुधाबीचा जो राजा आहे, ज्याचं नाव शेख मोहम्मद बिन खलिफा अल नहयान आहे, ह्या राजाबरोबर माझी दास ऑफशोर ही कंपनी पार्टनरशिपमध्ये आहे। कदाचित मी पहिला भारतीय असेल किंवा मी पहिला मराठी असेल की अबुधाबीच्या राजाबरोबर पार्टनरशिप करतो। तो 35% आहे, मी 65% आहे। आणि अशा पार्टनरशिपमध्ये मला 1 वर्ष लागलं, त्या पार्टनरशिपला 1 वर्ष लागलं। मला 1 वर्ष टेस्टिंग करत होता तो। 1 वर्ष टेस्टिंग करत होता। 1 मीटिंग झाली, 2 मीटिंग झाली, 3 मीटिंग झाली। त्याच्या राजवाड्यामध्ये जाण्याची मला मुभा नव्हती, पण त्याचे बाकीचे इतर असणारे डायरेक्टर्स वगैरे हॉटेलमध्ये येऊन भेटत होते। आणि मला वाटलं ज्या वेळेला इकडं अबुधाबीला कंपनी काढायची तर राजाच्या मुलाबरोबरच काढावी, इतर कोणाला तर घेऊन काही उपयोग नाही आहे। आणि मला वाटते मी गेल्या नोव्हेंबरमध्ये मला तो सक्सेस मिळाला। मला त्यांनी बोलवलं, यस माझ्याविषयीचं जेवढं काही शोध निबंध करायचे होते तेवढे इंडियामध्ये झाले गेले। म्हणजे इवन पार जे ONGCचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर त्यांना विचारलं गेलं की हाऊ दिस बॉय इज। आणि त्यामध्ये सक्सेस मिळाल्यानंतर माझे त्याचं बोलणं झालं एकदा समोर बसल्यानंतर। आणि त्यांनी मला विचारलं की Ashok, you are best in India, you are earning best rupees in India, and why you are coming to Abu Dhabi? मी त्याला एकाच वाक्यात उत्तर दिलं की I am coming to your Abu Dhabi because I want to tender my services to your Abu Dhabi, and after getting this money, I will get this money to my villages where there is a poverty, there is no education, there are no roads, and there is no comfortableness. So you please provide me this money which I am getting from your country to develop my villages, not to develop my Das offshore, not to develop my Ashok. मित्रांनो, फक्त एक शेवटचं वाक्य आता। हे सगळं होत असताना तुमच्या गालावरची लाली, तोंडावरचं हास्य आणि तुमच्या आईने दिलेले तुम्हाला आशीर्वाद आणि फाटक्या बनेनमध्ये तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा तुमचा बाप आणि ते बहिणीचं माहेर आणि तुमचं सासर, हे सगळं जुळून येत असताना जर कोण तुमच्याकडे जर पैसे भरपूर आले तर बहिणीचं माहेर मात्र कोणी गरीब करायचा प्रयत्न करू नका। तिला मात्र दिवाळीला निश्चित राजानं घेऊन या। भाचा जर एखादा असेल तर त्याची शाळेची सोय करा, त्याला अंगा खांद्यावरती खेळवायचा प्रयत्न करा। आईचं फाटकं उघडं म्हणण्यापेक्षा तिला मागं सर म्हणण्याची सुद्धा कधी हिंमत दाखवू नका। आणि त्याच्यामध्ये
सांगायला धाडस वाटते. मी ज्या वेळेला पंढरपूरच्या रुक्मिणीचा दरवाजा चांदीचा बनवला त्यावेळेला एका माणसाने मला असं सांगितलं की खाडेसाहेब तुम्ही रुक्मिणीचा दरवाजा चांदीचा बनवला, पण कदाचित हा रुक्मिणीचा दरवाजा बघितल्यानंतर जर एका दुसऱ्या मुलांनी जर आपल्या आईला जर वृद्धाश्रमात नाही पाठवली तर ह्या दरवाजाचं सोनं झालं. आणि खरंच ते तसाच दरवाजा तो उभा राहिला तिथं, तसंच सोनं झालं. माझ्या आईने ते बघितलं सर्व एकदम ते वातावरण. आणि शेवटचे एक वाक्य सांगतो, तुम्हाला जमेल ती भाषा, तुमच्याकडे असेल ती जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडेल ते कष्ट, मगच आपण म्हणूया सर्वांनी जय हिंद जय महाराष्ट्र. मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हो जय हो जय हो. धन्यवाद धन्यवाद. डॉक्टर अशोक खाडे. डॉक्टरवर मी जोर देतो आहे कारण आत्ताच ते हल्ली डॉक्टर झालेले आहेत. आपल्याला स्टँडिंग ओवेशन मिळालेलं आहे. डॉक्टर साहेब, शून्यातून विश्व निर्माण होतं असं आपण फक्त कुठेतरी ऐकतो वाचतो, परंतु त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे आज आपल्या स्टेजवर आहे. डॉक्टर अशोक खाडे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो आणि मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करतो पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन. आणि आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगतो, त्यांनी मला कानात सांगितलेली की आपल्या मंडळाचे त्यांनी सभासदत्व स्वीकारलेलं आहे. असा सभासद आम्हाला मिळणं हे आमचं भाग्य आहे असं आम्ही मानतो. धन्यवाद. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short hand butterfly? Short hand butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need संस्कार. If you are going to step into this world called stock market, we will give you that संस्कार. आपको कहाँ फोकस करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro. Money will flow. The fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव YouTube सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.